तर पब्लिक आज सकाळी 7 वाजता जायचं होतं आपल्याला संभाजीनगरला आणि कशाला जायचं आणि काय विषय होता सगळं काही सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मला नाबायला जायचं होतं बरं का संभाजीनगरला. तसे गावातले भरपूर पोरं होते पण ते ना 4 व्हीलर मध्ये येणार होते. मला नाबायला जायचं होतं मोटरसायकलवर. त्यामुळे आम्ही सकाळी निघलो होतो बरं का संभाजीनगरला जाण्यासाठी. मला चला आता संभाजीनगर चाललो होतो खुलताबादला जाऊन आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ. तिथे गेलो दर्शन वगैरे घेतलं. मला वाटलं होतं मध्ये काही व्हिडिओ वगैरे काढता येणार नाही, पण व्हिडिओ वगैरे काढले बरं का. दर्शन वगैरे घेतलं डायरेक्ट आलो आपल्या स्पॉटवर आलो म्हणजे संभाजीनगर आलो बरं का. मी कुठं आलो माहिती का, तापडिया नाट्य मंदिर हे ना कुठेतरी आहे बरं का, इथं पैठण वगैरे कुठेतरी आहे. मला काही एवढं ऍड्रेस माहिती नाही, पण तिथं मित्रांसोबत आलो बरं का. इथं कशासाठी आलो माहिती का, तर मित्रांनो वर्षातून एकदा इथं BS6 गाड्यांची ना ट्रेनिंग होती बरं का. त्याच्यामुळे ना मी ते बघण्यासाठी आलो बरं का. आणि इथं आलो तर इथं बघतो का इथं सगळे प्रोडक्ट होते बरं का. रॅम वगैरे होते, मस्त वगैरे टूल बॉक्स होते, ते सगळे एकदम पाणी वगैरे ठेवण्यासाठी. आता प्राइस बघा तुम्ही 14,200 9,000 अशी प्राइस होती रॅमची वगैरे ती सगळे टूल बॉक्सची बरं का. आता इथे रॅम वगैरे टूल बॉक्स ठेवलेले बरं का. ते आपण विकत घेऊ शकतो बरं का, मेकॅनिकल लोकांसाठी ठेवलेले बरं का. ते आता त्याला विकत जर घ्यायचे असेल तर ते घेऊ शकते. आता इथं क्लच प्लेट ठेवलेले आहे, ड्रम रबर ठेवलेले बरं का. आता मॅक व्हील वगैरे ठेवलेले, कार्बोरेटर सगळे प्रोडक्ट ठेवलेले. आता इथं ना टूल्स वगैरे ठेवलेले, पान वगैरे ठेवलेले बरं का. ते काही दाखवण्यासाठी ठेवलेले नाही, त्याला आपण यानं विकत पण घेऊ शकतो भाऊ. आता इथं ऑइलचे डबे ठेवलेले. आता जेवढे कंपनी आहे ना तेवढे काही आलेले नाही बरं का. त्याच्यावर अर्धे वगैरे कंपनी आलते मला असं वाटतंय बरं का. त्याच्यामध्ये काही नवीन होत्या 4-5 महिने झाले त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट लॉन्च करून बरं का. आता बाहेर तर भरपूर फिरलो होतं, म्हणलं चला आता मध्ये ट्रेनिंग चालू होती तिथं बसू मस्त पैकी. आता तिथं मध्ये गेलो होतो पाहत होतो का इतकी पब्लिक आलेली होती बरं का. सगळं फिट झालेलं होतं. आता बसायला जागा नव्हती तिथं. उभं जर राहिले ना मागून लोक आवाज द्यायचे, अय भाऊ बाजू आहे. आणि त्याच्यामध्ये असं झालं भाऊ, ट्रेनिंग सुरू होईल ना भरपूर टाइम झालं भाऊ. मध्ये बसलो तर काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं आता चला बाहेर मस्त पैकी बसू. आणि मी नाही तर पहिल्यांदा आलो भाऊ. मित्रांना पहिले 2-3 वेळेस आलेले, त्यांना माहिती आहे थोडंफार त्याच्यामध्ये बरं का. मला काही तर माहितीच नव्हतं भाऊ, मला काही कळत पण नव्हतं आता काय करा काय नाही म्हणून. त्याच्यामुळे म्हणलं आता पुढच्या वेळेस आलो तेव्हाच बघू.